राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याचं आज बारामतीमध्ये अनावरण करण्यात आलं। याच पार्श्वभूमीवर नटराज नाट्य दलाच्या वतीनं खरं तर अजित पवारांचं जे काही जुनं छायाचित्र आहेत या छायाचित्र याचं अजित पर्व नावाने प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी अजित पवारांची जी काही राजकीय कारकीर्द आहे, अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील जी भाषणं आहेत याचे विविध फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पवार कुटुंबातले जे सदस्य आहेत यांचे देखील फोटो त्या ठिकाणी लावलेत आणि हे फोटो पाहण्यासाठी या ठिकाणी बारामतीकर या छायाचित्र प्रदर्शनाला भेटी देत आहेत। विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती ही चांगली दिसते। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा साधारणतः प्रयत्न करू। ताई, कुठून आलाय तुम्ही? मी नगरसेविका आहे बारामती नगर परिषद। खरं तर आज दादांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, असं कधी वाटलं होतं बारामतीकर म्हणून दादांच्या पुतळ्याचं अनावरण दादांच्या जन्मदिवशी खरं तर करावं लागेल? अजिबातच, म्हणजे हे एक प्रकारचं दुःस्वप्नच आहे आम्हा सगळ्या बारामतीकरांसाठी। आणि आजही म्हणजे दादांची आठवण आली की डोळ्यात अश्रू येतात किंवा मन भरून येतं, कारण की कधीही कल्पना केली नव्हती की बारामतीचा जो विकास पुरुष आहे किंवा आधारवड ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याशिवाय आपल्याला राहावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं। असं दादांच्या जाण्याची उणीव भासते। खरं तर दादांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जायचं। येणाऱ्या कालावधीमध्ये या विकास पुरुषाची जी काही उणीव आहे बारामतीकरांना भासेल असं वाटतं? नक्कीच दादांची जागा कोणीही घेऊ शकणार नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं आदरणीय सुनित्रा वहिनी साहेब आहेत, पार्थदादा आहेत आणि जयदादा आहेत, ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचं दुःख बाजूला सारून सर्व बारामतीकरांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, त्यामुळे निश्चितच आम्हाला खात्री आहे की बारामतीचा विकास हा दादांच्या स्वप्नांप्रमाणे चालू राहील। खरं तर इतर महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करू। काय सांगाल, आज खरं तर दादांच्या प्रदर्शनाला भेट दिली, काय नेमक्या भावना आज? आम्हाला असं कधीही वाटलं नव्हतं की ह्या गोष्टी आम्हाला अशा पद्धतीने बघाव्या लागतील, पण ते गेल्याच्या नंतर त्यांचा पूर्ण आकृती पुतळा जो महाराष्ट्रात पहिल्यांदाच उभा राहतोय त्याचं सगळ्यांना आम्हाला इन्व्हिटेशन होतं की त्या पद्धतीने आम्ही सगळ्या नगरसेविकाही इथे उपस्थित आहोत। या कलादालनाचं जे हे फोटोज सगळे लावलेले आहेत जे नेहमीसाठी इथेच राहतील हे बघण्यासाठी आम्ही इथे आता उपस्थित आहोत। खरं तर दादा सकाळी 6 वाजल्यापासून यावेळी 5 वाजल्यापासून कामाला सुरुवात करायची। वहिनीने देखील तशीच आज सुरुवात केली। काय वाटते, अजितदादांचा वारसा वहिनी सक्षमपणे चालवतील? नक्कीच चालवतील, कारण ज्या पद्धतीने दादा काम करायचे त्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत, पण ज्या पद्धतीने आत्ता वहिनी साहेब काम करतात त्या पद्धतीने आम्हाला अजिबात असं वाटत नाही की बारामतीचा विकास थांबेल किंवा त्याला कुठेतरी फुल स्टॉप लागेल। वहिनींच्या माध्यमातून तो विकास असाच नेहमी पुढे जात राहील। छायाचित्रांचं दादांच्या जुनं प्रदर्शन पाहिलं, काय भावना नेमक्या, काय मनाला वेदना झाल्या? वेदना खूप म्हणायला झाल्या। वहिनींच्या लग्नापासूनचे किंवा दादांचे त्याच्या अगोदरचे फोटो पाहून अतिशय वेदना होत आहेत आणि नक्कीच आपल्या बारामतीचा आधारवड हरपला आहे, त्यामुळं खूप वाईट वाटते दादांचे। आजचा दिवस तर खूपच दुःखात पण आहे आणि आनंदात पण तसं आहे पुतळ्यांचं अनावर झाल्यामुळं। असं कधी वाटलं होतं दादांच्या जन्मदिनी दादांच्या पुतळ्याचं अनावरण करावं लागेल एक बारामतीकर म्हणून? असं कधी स्वप्नात देखील कुणाला वाटलं नव्हतं की आज अशी ही वेळ आपल्यावर येईल म्हणून। तर हे होते बारामतीकर आणि विशेषतः महिला वर्ग। अजित पवारांचं जे छायाचित्र प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं होतं अजित पर्व नावाने, या ठिकाणी या महिलांनी ज्या भावना अजित पवारांप्रती होत्या त्या व्यक्त केल्या। खरं तर बारामतीचा आधारवड हरपला अशा भावनिक भावना देखील या महिलांनी व्यक्त केल्या। खरं तर अजित पवारांचं हे जे काही प्रदर्शन आहे हे प्रदर्शन सातत्यानंच बारामतीकरांसाठी उपलब्ध असणार आहे आणि बारामतीकरांनी देखील अजित पवारांची जी काही राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी सुरुवात झाली या कारकिर्दीपासून अगदी शेवटपर्यंतचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि बारामतीकरांनी खरं तर अजित पवारांच्या या राजकीय कारकिर्दीवरती खरं कुठेतरी आढावा टाकला पाहिजे आणि या खरं तर प्रदर्शनाला एक वेळ भेट दिली पाहिजे। विकास कोकरे, LS मराठी, बारामती।